मला शेतकरी पैसे देत नाही, आपल्या फक्त चक्रात चालू आहे. आपल्याला त्याच्याकडून काढण्याचे घेण्याचे पैसे. मायला मालक ते बँकेवाले आले राव. बोला ना साहेब, काय म्हणता? काय झालं साहेब, तुम्ही 10 दिवसाचा टाइम दिलेला होता, पैसे भरले नाही, आणखीन कधी भरणार आहे तुम्ही? भरतो ना, अजून पैसे काही जमा नाही झाले माझ्याकडे. जेव्हा जमा होईल तेव्हा भरतो मी. तुम्ही तर आणखीन 12 महिने जमा करणार नाही, आम्ही कवर वाट बघावं तुमची? हा, भरतो साहेब, थोडा टाइम द्या. शेतकरीची कर्ज माफी होणार आहे, त्या हिशोबाने थांबलो होतो आम्ही. साहेब तुम्ही जे कर्जमाफीच्या भरोश्यावर बसलेले हे तुम्ही का त्यांना सरकार यंदा कर्जमाफी करीन हे मला तर काही वाटत नाही आणखीन. कारण की असे 25-30 कस्टमर आहे की त्यांच्याकडे ते कर्जमाफीच्या भरोश्यावर बसलेले. कारण की सरकार पुढे चालून करू शकतं, पण यंदा तर करीन असं काही मला वाटत नाही. तुमचं पण ठीक आहे साहेब, पण आम्ही त्याच्या भरोश्यावर बसलेलो आहे. आम्हाला वाटतं बाबा की कर्जमाफी होईल, मग आमचा तेवढाच हातभार लागन. आता पाऊस पडाना, काही व्हायना, दुष्काळ पाड्यावरच झाला आहे. शेतकऱ्याने तरी काय काय करावं? पाऊस नाही पडायला जातो साहेब, ते आमच्या हातात थोडी आहे, निसर्गाच्या हातात आहे. निसर्ग शेतकऱ्यांची मजा घ्यायला लागला, त्याला आम्ही काय करावं? बरोबर आहे साहेब तुमचं, पण आम्ही तर निसर्गाच्याच भरोश्यावर आहे ना हो. जेव्हा आमचा माल पिकन तेव्हाच आम्ही तुमचे पैसे देऊ ना. मला थोडा टाईम द्या, 10-15 दिवसाचा, मी तुमचे पैसे जमा करून देतो. जाधव साहेब तुम्हाला मी ह्यावेळेस बी 10-15 दिवसाचा टाइम देतोय, पण तुम्ही काय करा माहिती आहे का, तातडीनं कर्ज भरा, त्याचे लवकरात लवकर तोडपाणी करा. कारण की मला वरून आहे ना भरपूर प्रेशर आहे, ते मला बी हँडल करणं लागतंय पूर्ण वर. बरं साहेब, मी पाहतो, काहीतरी करतो. भरणंच लागेल तुम्हाला ते, कारण की तुम्ही कर्जमाफीच्या आशेवर बसलेले आहे ना. हे कर्जमाफीचा भरोसा नाहीये, हे सरकार आश्वासन देतं, करत काहीच नाहीये. तुम्हाला ते स्वतः तडजोड करून भरणं आहे, हे लक्षात ठेवा. बरं ना साहेब.